मला महाराष्ट्रात काय झालंय मला कळत नाही. महाराष्ट्राला एक 10-15 वर्षापूर्वीपर्यंत, 20 वर्षापूर्वीपर्यंत, खरं तर 10-15 वर्षापूर्वीपर्यंत असलं वातावरण कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं की या मतदारसंघामध्ये कोणता समाज राहतो, या मतदारसंघामध्ये कुठच्या जातीचे लोक राहतात, मग त्या जातीच्या प्रमाणे आपण माणसं टाकली पाहिजेत. असा कधीच महाराष्ट्र नव्हता. ज्या महाराष्ट्राने संपूर्ण देशाचं प्रबोधन केलं तो महाराष्ट्रात जातीपातीच्या विचारामध्ये सडतोय. मी कोण मराठा, मी कोण माळी, मी कोण ब्राह्मण, मी कोण साळी, मी कोण अजून कोणतरी. कुठे चाललोय आपण? महाराष्ट्राचा काय उत्तर प्रदेश बिहार बनवायचंय का आपल्याला? हे आमचे अनिल शिदोरे इथे बसलेत. एके दिवशी ते उत्तर प्रदेश मधल्या एका भागात जात होते. तिथल्या एका ढाब्यावरती थांबले, चहा मागवला. इथे काम करणारा कोणतरी पोरगा होता, त्याला सांगितलं एक चहा घेऊन ये बाबा. दोन कोणतरी त्यांच्या बरोबर लोक होते. मालक उठून आला आणि मालक उठून आला आणि त्याला पहिला प्रश्न विचारला, कौन सी जात से हो? म्हणजे तुम्ही एका ठराविक जातीचे असाल तर तुम्हाला चहा मिळेल, तुम्ही जर त्या जातीचे नसाल तर तुम्हाला चहा मिळणार नाही. आपल्याला उत्तर प्रदेश बिहार करायचा आहे का महाराष्ट्राचा? मागे तो राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला. पुतळा पाडणाऱ्यांना माहिती तरी होतं का राम गणेश गडकरी कोण? बहुधा त्यांना असं वाटलं असणार नितीन गडकरींचे कोणतरी नातेवाईक असणार. पाडा पुतळा. आम्ही आमच्या महापुरुषांना वाटायला लागलो जातीमध्ये. आम्ही आमच्या साहित्यिकांना जातीमध्ये वाटायला लागलो. आम्ही आमच्या कलाकारांना आता जातीमध्ये वाटायला लागलो. छत्रपती शिवाजी महाराज काय तर म्हणे मराठ्यांचे, स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक कोण ते ब्राह्मणांचे, ज्योतिबा फुले आमचे कोण तर ते माळी समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण तर ते दलित समाजाचे. प्रत्येक जण काय जातीमध्ये आपण बघायचंय का? जे आपण मतदारसंघ बघायला लागलोय. मतदारसंघामध्ये मला असं वाटतं पहिला सगळ्यात महत्वाचा निकष हा एकच लागला पाहिजे, असलेला उमेदवार काम करणारा आहे माझं की नाही काम करणार आहे, या एकाच निकषावरती निवडणुका झाल्या पाहिजेत. आणि कोथरूड मधली निवडणूक तर अत्यंत सोपी आहे. इथला होणारा आमदार हा आपल्या कोथरूड मधला हवाय का बाहेरून आलेला हवाय, एवढाच निर्णय फक्त कोथरूडकरांना करायचा आहे. तुम्ही हाक मारल्यावरती तात्काळ ओ देणारा माणूस असेल तो जो जवळचा माणूस. निवडणुकीनंतर उद्या चंद्रकांत पाटील हाताला तरी लागणार का तुमच्या?